मनपा निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरका फाडून जागा दाखवण्याची वेळ, फडणवीसांचा इशारा. तर येत्या निवडणुकीमध्ये जो सत्तेवर येईल तो माहितीचा असला पाहिजे, फडणवीसांचा निर्धार. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा एनडीएला खोचक टोला. सिकंदर बनवण्याचं राज अजून कुणी समजू शकलेलं नाही. जो जीता वही सिकंदर, या फडणवीसांच्या वक्तव्यावर ठाकरेंचं प्रत्युत्तर. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या जागा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, प्रफुल्ल पटेल यांची भूमिका. सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली. महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलो रेचा नारा. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. माझ्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दामध्ये टीका, म्हणून भाजपसोबत युतीचा निर्णय. सुनील तटकरेंचा शिवसेना नेत्यांवर रोख. येणाऱ्या निवडणूक निकालामध्ये आमची ताकद दाखवून देऊ, तटकरेंचा आव्हान. गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांच्या हातामध्ये शहर देऊ नका, जयंत पाटलांची माहितीवर टीका. ईश्वरपूर नगर परिषदेसाठी गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप. मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्वाची बैठक. माहितीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग. मुंबई कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर नतमस्तक होणार. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी. मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल. परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यानं कारवाई. अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीमधला पहिलाच गुन्हा. कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेकांना आम्ही निवडून दिलंय. लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं त्यांनाच देतात. समझने वाले को इशारा काफी है. प्रफुल्ल पटेलांचा रोख कुणाकडे. वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट. तर व्हिडिओ पाहिला नाही, दारू पार्टी झाली असल्यास कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये बैठक घेणार. महाराष्ट्रामध्ये मानव बिबट्या संघर्ष वाढल्यानं बैठकीचं नियोजन. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यानं चिंताजनक स्थिती. दहशतवादी उमर नबीचा नवा सीसीटीव्ही समोर. स्फोटाआधी दहशतवादी उमरच्या गाडीमध्ये एटीएमचा गार्ड. उमर एटीएममधून पैसे काढण्यासाठी फिरोजपूरच्या झिरका इथे आल्याची दृश्य. दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणामधील डॉक्टर उमर हा आत्मघातकी बॉम्बर. स्फोटासाठी i20 कारचा वापर करण्यात आला होता. एनआयच्या तपासामध्ये मोठा खुलासा. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड. मुंबईसह नवी मुंबई ठाण्यातील सीएनजी रिक्षा, टॅक्सी, बस प्रवासावर परिणाम. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला. राज्यात प्रेक्षकांना फक्त 50 रुपयामध्ये नाटकाचा प्रयोग पाहता येणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. पुण्यामध्ये प्रशांत दामलेंच्या 13,333व्या प्रयोगावेळी झालेल्या कार्यक्रमात दिली माहिती. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा. दुपारी 12 वाजता सोहळा पार पडणार. मोठ्या संख्येनं वारकरी आळंदीमध्ये दाखल.